ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र ययाती नाईक यांनी पुसद विधानसभेतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। त्यांच्या या घोषणेनंतर आता नाईक यांचे दोन्ही पुत्र विधानसभेत आमने-सामने दिसणार आहेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या बंगल्यात आता खडाजंगी सुरू झाली आहे। नाईक यांचे दोन्ही पुत्र आगामी विधानसभेत आमने-सामने येणार असल्याचं दिसतंय। आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं ययाती नाईक यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केलंय। यामुळे आगामी पुसद विधानसभेत नाईक यांचे दोनही पुत्र आमने-सामने येणार यात शंका नाही। ययाती नाईक हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र नाईक यांनी पत्रपरिषदेत आपलं मत व्यक्त करत आपल्यासमोर अनेक पर्याय असून अनेक विधानसभा लढवण्याचा आपला मानस असल्याचं त्यांनी सांगितलं। इतिहासही घडू शकू आपण, भविष्यामध्ये एखादा इतिहासही घडू शकू। ही सीट उभाटाकडे गेल्यावर आपण उभा राहणार का? मी तर तेच बोललो ना सर की मला जर कुठल्या पक्षाने जर माझे टर्म्स अँड कंडिशन जर फुलफिल करत असतील तर त्या हिशोबाने मी कुठेही लढायला तयार आहे।